गेली 24 वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा। यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी भांडी, जेवण, स्पीकर, मंडप अगदी मोफत सोय। मग वाट कसली बघताय? आजच आपली नोंदणी करून घ्या। विवाह मुहूर्त, विवाह स्थळ, संपर्क नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अंकलखोप आणि नागठाणे येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रदीप आप्पा कदम, अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। बाबासाहेबांच्या अस्थी असलेल्या आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकलखोप या भूमीत मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता पुष्पार्पण व अभिवादन कार्यक्रम होणार आहे। जयंती महोत्सव समितीच्या वतीने पंचक्रोशीतील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। त्याचप्रमाणे सायंकाळी 7 वाजता फुले शाहू आंबेडकर विचारमंच प्रस्तुत भीमा तुझ्या जन्मामुळे हे 2 अंकी तडाखेबंद महानाट्य सादर होणार आहे। प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे यांचे लेखन व दिग्दर्शन असलेली ही एका क्रांती सूर्याची धगधगती अंगार गाथा रसिकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे। दुसरीकडे नागठाणे ग्रामपंचायत समोर मंगळवार 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राचे लोकप्रिय व्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे भव्य व्याख्यान आयोजित करण्यात आले। भीमगर्जना युवक मित्रमंडळ, बौद्ध नागरी समिती नागठाणे व मुंबई आणि समस्त ग्रामस्थ नागठाणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले। कार्यक्रमाचा तपशील एका दृष्टिक्षेपात सकाळी 11 वाजता अंकलखोप येथील पवित्र भूमी अस्थी स्मारक येथे पुष्पार्पण व अभिवादन सोहळा, सायंकाळी 7 वाजता अंकलखोप येथे भीमा तुझ्या जन्मामुळे हे महानाट्य, सायंकाळी 6 वाजता नागठाणे ग्रामपंचायत समोर येथे सुदर्शन शिंदे यांचे व्याख्यान। या सर्व कार्यक्रमांचं नियोजन प्रदीप आप्पा कदम यांच्या विशेष पुढाकाराने करण्यात आलं असून नागठाणे आणि अंकलखोप परिसरातील जास्तीत जास्त बंधू भगिनींनी या वैचारिक आणि सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अंकलखोप आणि भीमगर्जना युवक मित्रमंडळ, बौद्ध नागरी समिती नागठाणे यांच्या वतीने करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।